लाडकी बहीण योजना खुशखबर आहे। आता लाडक्या बहिणींना मोठे संक्रांत गिफ्ट मिळणार असून थेट महिलांच्या खात्यात 3000 रुपये तर काही महिलांना आता अचानकपणे निर्णय झाल्यामुळे 10000 रुपयांपर्यंतची देखील रक्कम मिळणार आहे। याबाबतचे अपडेट आलेले असून तब्बल आता 18 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। एक नव्हे दोन नव्हे तर 18 जिल्ह्यात वाटप सुरू होणार असून महिलांच्या खात्यावरती मोठी रक्कम जमा करण्यात येणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आता मागच्या वेळेस अपडेट येत होता की संक्रांत गिफ्ट मिळणार, मात्र अखेर निर्णय झाल्यामुळे लाडक्या बहिणींना खुशखबरच मिळालेली आहे। त्यातली त्यात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांची यादी आहे। आता आपण पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा आहे का, यादीमध्ये तुमचे नाव असेल का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी यादी जर पाहायची असेल तर व्हिडिओ फक्त तुम्हाला काय करायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। बरेच जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र या व्हिडिओला शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी फक्त आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेचे अपडेट पाहायला मिळतील। व सबस्क्राइब देखील बऱ्याच जणांनी केलेलं नाहीये, खाली सबस्क्राइब बटन दिसत असेल, सबस्क्राइब करून ठेवा व आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेली योजना म्हणजे ती योजना आहे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेमुळे आता बऱ्याच जणांना चांगला दिलासा मिळालेला असून लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला श्री देवेंद्रजी फडणवीस पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत यांच्याकडून देखील 1400 कोटींची तरतूद मागच्या वेळेस त्यांनी केलेली होती। त्याप्रमाणे महिलांच्या खात्यात 1.25 हप्ता आला, मात्र आता पुढचा हप्ता देखील मोठ्या प्रमाणामध्ये जमा होणार असून थेट 3000 रुपयांपर्यंतचा लाभ हा बऱ्याच महिलांना मिळणार आहे। तर काही महिलांच्या खात्यावरती 9000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा करणे सुरू झालेले आहे। रक्कम देखील खात्यावरती येत असल्याची माहिती मिळत आहे। तर यामध्ये कोणता जिल्हा आहे ते आपण पाहणार आहोत। 18 जिल्ह्यांची नावे आता जाहीर झालेली आहेत व पुढच्या टप्प्यामध्ये देखील अजून 15 किंवा 18 जिल्हे म्हणजे आता 18 जिल्ह्यांची नावे जाहीर झाली म्हणजे पुढच्या वेळेस असं नाही की 18च होतील, 18 किंवा 15 जिल्ह्यांची नावे होतील। बऱ्याच महिलांना मोठे गिफ्ट म्हणजेच की सध्या जर पाहायला गेलं तर आता अपडेट काय आहे ते पाहू शकता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जाची छाननी देखील होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तुम्हाला जे आहे ही व्हिडिओची अपडेट शेवटपर्यंत पाहावीच लागेल, कारण की बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती जाहीर केलेली असून लाभार्थी महिलांचे अर्ज तपासणी करताना कुटुंबाचे उत्पन्न तसेच विवाहानंतर परराज्यात स्थायिकी असलेल्या महिला आणि कुटुंबात 4 चाकी असलेल्या महिलांना लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत। निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची रक्कम सरकार जमा होणार असल्याची चर्चा। शासनाने धुळे येथील महिलेकडून 5 महिन्यांचे 7500 रुपये परत घेतल्याचे समाज माध्यमांवर झळकल्याने महिलांमध्ये योजनेबद्दल प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे। मात्र जास्त संभ्रम निर्माण होणे गरजेचे देखील नाहीये, कोणतीही रक्कम वसुली होत नाहीये, हे देखील लक्षात घ्या। सरकारने जर पैसे दिलेले असतील तर ते पैसे वापस जाणार नाहीत। मात्र एक अपडेट आहे की तुम्हाला काही महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाहीये, ती कोणती अट आहे ती देखील तुम्हाला लवकरात लवकर आत्ताच तपासून घ्यावं लागेल, कारण की आता जी संक्रांत भेट आहे ती तुम्हाला मिळताना जी आहे ती थोडीशी अडचण येऊ शकते। त्याकरिता ती काय अट आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेलच। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कमेंट करून कळवणे गरजेचे आहे व चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाकणे गरजेचेच राहील। तर चला पाहूयात आता पहिला जिल्हा। आता जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त आता ट्रेंडिंगवर धुळे जिल्हा पाहायला मिळत आहे। धुळे जिल्ह्यात अशी माहिती येत आहे तशी माहिती येत आहे असं देखील बरेच जण सांगत आहेत। या ठिकाणी पैसे एवढे वाटप झाले, या ठिकाणी वसुली सुरू आहे, मात्र तसे काही नसून आता थेट महिलांच्या खात्यात लाभ मिळत आहे। तर धुळे या ठिकाणी 3000 रुपयांचे वितरण सुरू झालेले आहे। 3000 रुपयांपर्यंतचा हप्ता हा महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करणे सुरू केलेले असून महिलांना मोठा दिलासा मिळत चाललेला आहे, कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर धुळे जिल्ह्यात आता संक्रांत भेट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। तसेच आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यात देखील चांगला दिलासा मिळणार असून जालना जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा होणार आहे। तुम्ही या अपडेटकडे लक्ष द्या, इकडे पाहू शकता। आता जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यात आता 1500 रुपये तर वाटप केलेले असून प्लस आता महिलांना किती रुपयांचा लाभ मिळत आहे तर 3000 रुपये, 3000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत असल्यामुळे महिलांना चांगला दिलासा मिळत आहे। आता कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळत आहेत ते अपडेट तर तुम्हाला पाहायला मिळतच आहे। सध्या जर विचार केला तर 3000 रुपये येत असल्यामुळे बऱ्याच बहिणींना दिलासा मिळालेला आहे। त्यांना वाटत होते की ही रक्कम येते का नाही, मात्र आता जालना जिल्ह्यात देखील वाटप सुरू केलेले आहे। तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा आता आपण पाहूयात।
आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो जिल्हा आपल्याला विदर्भातील पाहायला मिळत आहे भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर भंडारा या ठिकाणी देखील बरेच महिला आपल्याला प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत होत्या। मात्र भंडारा जिल्ह्यातून बऱ्याच महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट केलेले होते हप्ता मिळेल का नाही, तर होय भंडारा जिल्हा देखील पात्र ठरणार आहे। 7वा हप्ता भंडारा जिल्ह्याला देखील लवकरात लवकर मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये संख्या देखील कमी आहे, मात्र या ठिकाणी लवकरात लवकर वाटप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते। 1500 रुपये तर आहेत, मात्र आता हप्ता वाढवण्याबाबत देखील सरकारचा निर्णय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीतून पाहायला मिळत आहे। जर हा निर्णय झाला तर महिलांना दिलासा मिळेल। 1500 सोबत 3000 रुपयांचा लाभ हा बऱ्याच ठिकाणी मिळू शकतो। आता पुढील जिल्हा आपण घेऊयात। आता आपण 3-4 जिल्हे पाहिलेले आहेत। सोलापूर जिल्हा आहे पुढील। सोलापूर जिल्ह्यात देखील लाभ मिळणार असून आता पुढील जिल्हा आहे सांगली जिल्ह्याची अपडेट आपण 1 ते 2 दिवसापूर्वी दिलेली होती। आता सांगली जिल्ह्यात देखील 1500 प्लस 3000 रुपयांचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे। आता सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सांगली जिल्ह्याचा देखील क्रमांक लागलेला आहे। तसेच पुढच्या क्रमांकावरती रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आहेत। आता 8 जिल्हे पाहिलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 1500 रुपयांसोबत ती 3000 रुपयांचा देखील लाभ मिळण्याची शक्यता ही पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जानेवारीची ही संक्रांत भेट महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केली जाऊ शकते अशी अपडेट मिळत आहे। तसेच आता जर पाहायला गेलं तर यानंतरचा जिल्हा आहे मुंबई, तसेच पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये, तसेच आता मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे हे वाटप केले जाऊ शकते अशी माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे। त्यातली त्यात जर विचार केला तर आता अजून जिल्हा आहे तो महत्त्वाचा म्हणजे पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वितरण पाहायला मिळेल। 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळण्याची देखील शक्यता आहे। 3000 रुपये प्लस काही ठिकाणी 9000 रुपये जमा झालेले आहेत। पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 9000 रुपयांपर्यंतची रक्कम आल्यामुळे महिलांना चांगला दिलासा मिळालेला आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर ही रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जसे की 3000 रुपये मिळाले, आता 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळत आहेत ते जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा लगेच हप्त्यापाठोपाठ हप्ते देण्यात आले। 7500 रुपये हे जमा करण्यात आले। त्यातली त्यात लगेच त्याच पाठोपाठ सरकारने निर्णय घेतला की ज्या महिलांच्या खात्यावरती 7500 पेक्षा आता इथे लक्ष द्या 500 रुपये 7500 रुपयांपेक्षा ज्या महिलांच्या खात्यात कमी रक्कम आलेली आहे त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभ द्यायचा आहे। म्हणजे कमी रक्कम आल्यामुळे सरकारने ठरवलं की त्यांना देखील लाभ मिळालेला पाहिजे। कोणतीच महिला जी आहे ते लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिले नाही पाहिजे असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतला। म्हणजे त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते। तसेच या निर्णयासाठी जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवारजी साहेब यांच्याकडून देखील मोठे पाठबळ मिळाले। या तिघांनी मिळून चांगले निर्णय देखील घेतले। म्हणजे महायुतीकडून लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय घेतलेला असून 3000 रुपये वाटप करू असे ठरवल्यानंतर 3000 रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरू झाले असल्याची माहिती देखील मिळाली। त्यामुळे आता हे 3000 रुपयांचे वाटप त्यांच्या खात्यात जमा केले जात आहे। तसेच पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर पुढील जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा आहे। नंदुरबार जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेगवान पद्धतीने वाटप पाहायला मिळत असून या जिल्ह्यातील देखील महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये प्लस काही ठिकाणी 9000 रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा झाले असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून कळवा व चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर डन म्हणून किंवा हो म्हणून तुम्ही कमेंट करू शकता। तुम्हाला रिप्लाय देऊ। तुमचा जिल्हा देखील त्यासोबत कमेंट करून कळवा। आपण सांगू की तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्त्याची वाटप कधी होणार आहे, कधी होणार नाही, त्याबाबतची अपडेट सविस्तर दिली जाईल। तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।